इकडे यूज इट षटकार खूप चांगला फटका होता ऑप्टमच्या बाहेर. त्या ठिकाणाहून चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. जवळपास हा चेंडू ऑप्टमच्या बाहेरून खेचून आणला आणि चेंडू पाठवला डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. गिरीश आणि पहिल्या षटकामध्ये षटकार खेचलाय फलंदाज सुमित सिंग अर्थातच लड्डू पाजी यांनी. आरसीपीएल चा तो सामना मला आठवतो ज्या मॅच मध्ये काय विध्वंसक फलंदाजी केली होती या खेळाडूने. अक्षरशः पूर्ण स्पर्धा दणानून सोडणारा खेळाडू. पुन्हा एक वेळ मॅचला सुरुवात होते आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. षटकार जरूर आला होता परंतु तदनंतर कमबॅक जरूर केलंय. हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. WDJ च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातोय. विदर्भातील प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत ही स्पर्धा आता पोहोचते आहे. यावेळी पुल पॉवरफुल ब्युटिफुल आणि हा षटकार येतोय सक्सेसफुल. पाजी ही इज ऑन फायर. लाजवाब फटका. अकूट टप्प्याचा बॉल आणि त्या अकूट टप्प्याच्या बॉलचा चांगलाच समाचार घेतलाय. खूप चांगला फटका आणि चेंडूला डिपॉझिट केलंय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध 6 धावे करता. यावेळी दिशा भटकले आणि दशाही भटकले आहेत. वाईड असेल हा चेंडू. एक्स्ट्रा रन पुन्हा टोटल मध्ये ऍड होईल. या षटकामधला आता हा तिसरा वाईड चेंडू आहे. 2 षटकार आलेत. समोर टाकला चेंडू. हा चेंडू पडल्यानंतर वेगाने बाहेर निघतोय. स्किड झालाय. वेग आहे मग वेग आहे तर त्या वेगाचा वापर तुम्ही कशा प्रकारे करता याला खूप महत्व आहे रबर बॉल क्रिकेट मध्ये. टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट यामध्ये खूप फरक आहे आणि तो फरक आज क्रिकेटर्सना दिसला असेल. हाही चेंडू वाईड असेल. एक्स्टम्पच्या बाहेर. आजच्या दिवसामध्ये अनेक नागपूरचे स्टार खेळाडू या मैदानावर खेळताना पाहायला मिळाले परंतु प्रत्येकाला अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. पुढे सरसावत याही वेळी आसमानी टोला टोले जंग प्रहार हा येतो आहे
पाजी यांच्या बॅट मधून आक्रमक फटका, षटकार. काय फलंदाजी होते आहे आज सुमित सिंग, अर्थातच पाजी यांच्या माध्यमातून. आरसीपीएल ची ती स्पर्धा आठवते ज्या स्पर्धेमध्ये अक्षरशः धावांचा धुमाकूळ या फलंदाजाने घातला होता. आणि आजही जर बघितलं तर नागपूरकरांची मने जिंकता आहेत या मैदानाच्या माध्यमातून, रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. सुमित सिंग, धावसंख्या 22, 22 ऑन बोर्ड. 5 चेंडूमध्ये 18 धावा, ज्यामध्ये 3 खणखणीत षटकार सामील आहेत. आता प्रेक्षक बघा छत्री घेऊन या ठिकाणी मैदानावर आले आहेत. हे प्रेक्षक दर्दी आहेत. याही वेळी फ्लिक केलाय आणि चेंडूला पाडवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. यूज इट आउट ऑफ द पार्क, षटकार. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या स्क्रीनवरती येतो आहे. WDGL च्या माध्यमातून आमची कॅमेरा टीम काम करते आणि चेंडूला जाताना पाहायला मिळालं स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. एक षटक समाप्त, 28 धावा, 21 रन, 28 रन विदाउट लॉस. एक षटकाच्या समाप्तीनंतर पाजीने पहिल्या षटकामध्ये आपला तडाखा दाखवलाय. मोठ्या संख्येने प्रेक्षक, विदर्भातील प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक या स्पर्धेमध्ये जुळतात. आपल्या स्क्रीनवर बघा काही प्रेक्षक पाऊस सुरू आहे म्हणून छत्री घेऊन घरूनच घेऊन आले आणि या ठिकाणी पावसाच्या आगमनाने या सामन्याचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक ओले होत आहेत परंतु सामना बघत आहेत, कारण आमचे नागपूरचे प्रेक्षक दर्दी आहेत म्हणूनच मैदानावर गर्दी आहे. एक षटक समाप्त, 28 धावा. स्टार 11 संघ मैदानाच्या आतमध्ये. चला सामन्याला झटपट घ्या, आमची विनंती असेल पंचांना आणि खेळाडूंना कृपया सहकार्य करा. ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी आहे. आपले प्रेक्षक खास करून या स्पर्धेसाठी जुळत आहेत, त्यांची निराशा होता कामा नये, कारण ते खूप वेळापर्यंत पावसामध्ये ताटकळत बसतात. त्यामुळे कृपया लवकरात लवकर सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पियुष येत आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 28 धावा वसूल केल्या फलंदाज पाजी यांनी. काय फलंदाजी केली होती. ज्यावेळी पहिला चेंडू या षटकामधला स्क्वेअर कट केलाय, चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅनला, क्षेत्ररक्षक जोपर्यंत एक धाव पूर्ण होते एकाच धावेवर फलंदाज समाधानी होते आणि स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज येत आहेत. ज्या खेळाडूने दाखवलंय की मी रबर बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा चांगल्या टच मध्ये खेळू शकतो, सुमित सिंग अर्थातच लड्डू भाई. याही वेळी पुल केलाय आणि चेंडूला पाठवलंय डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे. यूज इट, षटकार. पाजीच्या बॅट मधून येणारा हा 5वा षटकार आहे. वाह, काय फलंदाजी होते आज मैदानाच्या आत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती येईल. आखू टप्प्याचा बॉल आणि एकदम ओके मध्ये फटका. धावसंख्या 35, 35 धावा. या सीझन मध्ये चांगलेच फॉर्म मध्ये पाहायला मिळाले सुमित सिंग, पाजी. मग आरपीसीएल ची स्पर्धा घ्या, मध्यंतरी जर बघितलं तर अनेक नागपूरच्या स्पर्धांमध्ये या खेळाडूंनी विध्वंसक फलंदाजी केली आहे. यावेळी समोर टाकला चेंडू, खोदून काढलाय, चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. एकच धाव येईल त्या ठिकाणाहून. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल 36 रन. 5 षटकार आणि आता आली बॅट मधून ही एकेरी धाव. 31 धावांवर खेळता आहेत सुमित सिंग. स्ट्रायकिंग एंडला संकेत. ओहो, लाजवाब फटका हवेमध्ये तरंगतोय. क्षेत्ररक्षक आहेत, पकडला गेला झेल आणि संकेत यांचा संपलाय खेळ. पहिला धक्का लागतो आहे. टीम स्टार 11 संघाचे संकेत डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील.
नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एक वेळ सुमित सिंग पाजी आली आहेत. नाही, पुन्हा एक वेळ हा पंप पूल केला जातोय. डीप मिड विकेटला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव येईल. 37 धावा, 37 रन. डीप मिड विकेटला, डीप स्क्वेअर लेगला आणि लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अनिकेत याच्यासाठी ही क्षेत्ररक्षण सजावलेलं आहे. याही वेळी हा पंप पूल चेंडू चाललाय काऊ कॉर्नरला. वाईड डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या अलीकडे या चेंडूला अडवण्यात आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 क्षेत्ररक्षकांच्या साहाय्याने या चेंडूला अडवल्या गेलंय. संघासाठी समर्पण द्यावं लागेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये सहजासहजी क्षेत्ररक्षण करणं सोपं नसतं, परंतु ते क्षेत्ररक्षण करून दाखवलं. 2 षटक समाप्त झाले आहेत आणि धावसंख्या आहे 39. 39 रन. लॉस ऑफ 1 विकेट. स्टार 11 मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. नागपूरच्या या मैदानावर, नागपूर शहरामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पायाजी मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात करत आहेत. पहिला चेंडू आउटसाइड द ऑप्टम, वाईड असेल पंचांचा निर्णय. एक्स्ट्रा रन. यावेळी फुलटॉस, फटका फसलाय. लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक आणि याही वेळी पकडल्यानंतर हा झेल सुटताना पाहायला मिळतोय. चुकी होताना पाहायला मिळाली. धावसंख्या आणखी पुढे सरसावते. झेल सुटलाय. अनिकेतचा लाईफलाईन मिळते, जीवदान मिळते आहे. ध्रुवनं चान्स जरूर बनवला होता. ध्रुव यांच्याकडे एक शुद्ध क्षमता आहे, युवा खेळाडू आहेत. फुलटॉस आणि या प्रकारचं गिफ्ट स्वीकारला आहे. कॅच पकडले गेले आणि फलंदाज पाजी यांचा खेळ समाप्त झाला. एक लाजवाब इनिंग त्यांची समाप्त होताना पाहायला मिळाली. 5 षटकारांचा विध्वंस या ठिकाणी समाप्त झालाय. फुलटॉस चेंडूवर बाद होणारे फलंदाज. दुसरा धक्का स्टार 11 संघाला. सुमित सिंग बॅक टू द पवेलियन. एक्केचाळीस धावा, 2 गडी बाद. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. चला झटपट घ्या सामन्याला. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर ऑप्टमच्या बाहेर हाही चेंडू वाईड आहे. ध्रुवने चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये. आतापर्यंत 3 धावा. ओ यावेळी फुलटॉस बीमर घोषित केलाय, कारण कमरेच्या अगदी वर होता हा चेंडू. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार हा नो बॉल असेल आणि यानंतरचा चेंडू फ्री हिट. पंचांचा निर्णय येतोय मैदानाच्या आतून. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आता प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनते आहे. एक छोटासा प्रयोग करण्याचा प्रयत्न होता, परंतु आज तो प्रयोग यशस्वी होतोय. ओ पुन्हा एक वेगवान चेंडू. बॅटची कडा लागते का बघण्यासारखं असेल. पंच इन ऍक्शन असतील या चेंडूवर. बॅटची कडा लागली होती, त्यामुळे ही एक धाव येते आहे. धावसंख्या 45. 45 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्टार 11 आणि बॉटम 11 संघादरम्यानचा सामना. पुन्हा एक वेळ हाई चेंडू ऑप्टमच्या बाहेर. वाईट दर्शवला आहे पंचांनी. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आतापर्यंत या षटकामधला हा दुसरा वाईट. एक नो बॉल आलाय. 46 धावा, 46 रन. पुन्हा एक वेळ फुलटॉस. याही चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा निर्णय येतोय. हा असेल चौकार.
ऍक्शन रिप्ले बघा आपल्या स्क्रीनवरती येतोय. फुल टॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावे करता आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचते आहे आता स्टार 11 संघ 50 धावा. पुन्हा एक वेळ फुल टॉस चेंडू आणि मनगटाचा लाजवाब उपयोग. चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. काय फलंदाजी होते आहे राहुल यांच्या माध्यमातून. आधी चौकार आणि आता लगावलाय हा चौकार षटकार. खूप चांगला फ्लिक फटकार. मनगटाचा चांगला वापर आणि मनगटाचा वापर करण्यासाठी पटाईत आहे नागपूरचा वंडरबॉय अक्षय अरसाडे. तोही उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. प्रेक्षक त्याचीही आतुरतेने वाट बघता आहेत. 56 धावा 56 रन. WDZ माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाते. आमच्या कॉमेंट्री बॉक्सचा व्ह्यू आपण आतापर्यंत बघत होते. छोटी परंतु प्रत्येक प्रेक्षकाला आवडणारी ही स्पर्धा आता हळूहळू प्रेक्षक मोठ्या संख्येने जुळता आहेत. कपिल सर असतील किंवा WDZ चे आमचे प्रतीक भाऊ पटेल असतील, आशिष भाऊ डागा असतील, पूर्ण WDZ ची टीम असेल. नागपूर शहरामध्ये आता रबर बॉल क्रिकेटला नवा जन्म या मान्यवरांनी दिलाय. छप्पन्न धावा 56 रन. WDZ माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं. स्टार 11 संघ 56 धावा 3 षटक समाप्त झाले असतील. 2 गडी बाद. राहुल आणि अनिकेत यांची आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. WDZ ची आमची ब्रॉडकास्टिंग टीम मग वरुण भाई असतील 56 रन. WDZ ची आमची ब्रॉडकास्टिंग टीम मग वरुण भाई असतील, साहिल भाई असतील, कौशिक असतील, अभय पांडे असतील आणि आमच्या महत्वाच्या भूमिकेमध्ये मग कपिल सर, त्याचबरोबर प्रतीक भाऊ पटेल, आशिष भाऊ डागा. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली ब्रॉडकास्टिंग होते आहे. आणि आता जर बघितलं तर भारतातील नामवंत 5 टॉप 5 च्या ब्रॉडकास्टिंग कंपन्यांमध्ये WDZ चं सुद्धा नाव येते. ही संपूर्ण विदर्भ वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. ओ पुन्हा चौथ्या षटकाची सुरुवात होते आहे. एका धावेचा प्रयत्न होतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल. ओहो लाजवाब हुक फटका आणि चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. यूज इट षटकार. काय लाजवाब फटका सजवलाय. शपल झाले ऑप्टमच्या बाहेर. पेसचा वापर केला गोलंदाजाच्या आणि चेंडूला हुक केलंय, पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावे करता. त्रेसष्ट धावा 63 रन. 2 गडी बाद 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये आता राहुल अक्षरशः पावसाच्या सरीप्रमाणे बरसतोय. गोलंदाजांवर तुटून पडलाय. ओहो यावेळी इनसाइड आउट फटका हवेत आणि चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. पंचांचा निर्णय येतोय. हा असेल षटकार. षटकार येतोय. पंचांचा निर्णय. धावसंख्या षटकाराच्या साहाय्याने वाढते आहे. अंपायर कन्फर्म करा काय. थँक्यू. आता पंचांनी निर्णय मागे घेतलाय आणि आज चौकार घोषित केलाय. सदुसष्ट धावा 67 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय.
यावेळी फुलटॉस चेंडू फटका हवेमध्ये आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पकडल्या गेलाय झेल आणि धक्का क्रमांक लागतोय. तिसरा स्टार 11 संघाचे राहुल डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. (68 रन) 68 धावा, 3 गडी बाद. मागच्या चेंडूवर राहुल बाद झाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी ईशान मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. पुन्हा एक वेळ बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळी बॅटवर आला नाही. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 68 धावा, 68 रन, लॉस ऑफ 3 विकेट. WDJ या स्पर्धेचे आमचे मुख्य ब्रॉडकास्टर आपल्या स्क्रीनवर बघू शकता की प्रेक्षक ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. हे नागपुरातील आमचे दर्दी प्रेक्षक आहेत. ते मैदानावर जमा झाले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. 4 ओव्हर 68 रन. वाईड असेल हा चेंडू. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. पुन्हा एक वेळ बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही. मेहुल पहिल्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे दिशाहीन गोलंदाजी केली होती, परंतु आता टप्पा चांगला पकडताना पाहायला मिळत आहेत. पहिला वाईट चेंडू आला, परंतु आता या चेंडूवर एक धाव. समोर टाकला चेंडू पुढे सरसावत ऑफ ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एकच धाव येईल. पुन्हा एक वेळा लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि वाईटचा इशारा येतोय. पुन्हा एक धाव अतिशय वेगाने पळून पूर्ण केली. एक धाव येते आहे. धावसंख्या आणखी पुढे सरसावेल. 73 धावा, 73 रन. समोर टाकलेला चेंडू घेतलाय समाचार, परंतु हवेमध्ये खूप वेळापर्यंत थांबलाय, त्यामुळे वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव येईल. मेहुल चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. आतापर्यंत जर बघितलं तर 3 चेंडू मध्ये 6 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. स्टार 11 आणि बॉटम 11 संघादरम्यानची ही पावसातील लढत. पाऊस सुरू आहे, वेगाने बरसतोय आणि हा चेंडू वाईडही आलाय. वेगाने धावा सुद्धा खर्च करतायत गोलंदाज. मेहुल आतापर्यंत टप्पा चांगला पकडला होता. समीकरण या षटकाचं जर बघितलं, पहिला वाईट चेंडू, नंतर एकेरी 2 धावा, पुन्हा वाईड आणि हाही पुन्हा वाईड आलाय. यावेळी तर फुलटॉस होता, तोफा होतं, गिफ्ट होतं, नाकारलंय. बॅटवरती तितका आला नाही, फेकीही चांगली झाली नाही. एक धाव बाईटच्या स्वरूपात, लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव येईल. धावसंख्या 76 धावा, 76 रन. ओ भन्नाट वेग, लाजवाब चेंडू आउटसाइड द ऑप्टम. गुडलेनच्या स्पॉटवरून पडल्यानंतर तसाच वेगाने बाहेर निघतोय. स्किड झाला हा चेंडू आणि जेव्हा जेव्हा मेहुलने समोर चेंडू टाकलाय तेव्हा तेव्हा त्याला वेगही प्राप्त झाला. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामधला.
पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळी पाहिजे तसं टायमिंग नाही. थ्रो केलाय परंतु गरज होती का या थ्रोची हेच विचारता आहेत यष्टीरक्षक. बॅकअपही नाही, 2 धावा पूर्ण. ज्या ठिकाणी कुठलीही धाव नव्हती त्या ठिकाणी आता तिसरी धाव दिल्या जाते. सेवेंटी 79 रन, 80 रनों का टारगेट. 80 रन जीतने के लिए चाहिए अब टीम बॉटम 11 को, और स्टार 11 को 80 रन बचाने पड़ेंगे इस मुकाबले को जीतना है तो. नागपूर मान्सून क्रिकेट टूर्नामेंट 2022 आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळेल. आमचे को स्पॉन्सर आहेत श्री साई साऊथ इंडियन्स, त्याचबरोबर स्मार्ट फ्लायर, रिश्ते, इथिक्स वेअर्स, सातवचन, हेमराज अँड सन्स, ज्ञान हार्डवेअर, राईज अँड शाईन. यूट्यूब ब्रॉडकास्टर आहेत WEZ आणि द प्लेयर ऑक्शन यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सरशिप लाभते आहे. या स्पर्धेचे आयोजक कपिल सर, त्याचबरोबर WEZ चे 2 मुख्य तंब प्रतीक पटेल आणि त्याचबरोबर आशिष भाऊ डागा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही आपल्या समोर घेऊन आलोय. एक पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसामधल्या या महत्त्वाच्या सामन्याचा दुसरा डाव थोड्याच वेळामध्ये सुरू होईल. चला बॅटिंग टीम ओपनिंग जोडी पाठवायची आहे बॉटम 11. प्रेक्षक आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विदर्भातील पहिली वहिली भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नागपूर शहरामध्ये पार पडते आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. DNA कामटे आणि जय हिंद टीम दरम्यान जो टॉस झाला होता, जय हिंद टीम आपला निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग टीम बॅटिंगचा निर्णय जय हिंद 11 संघाने घेतलाय. दुसऱ्या डावामधला पहिला चेंडू एक्स्ट्रा बाउंड राईज होतोय. हा चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. पहिला चेंडू वाईड. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्रा धावेने अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या धाव खातं उघडल्या गेलंय. ओ समोर टाकला चेंडू. याही वेळी जर बघितलं तर क्रॅकिंग ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता, पाहिजे तसं टायमिंगच झालं नाही. एकदा येईल मिड ऑन क्षेत्रामधून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 2 धावा.
बॅकफुटला जागा बनवून कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आला नाही हा चेंडू. चांगली गोलंदाजी रवीकडून. पारस आणि विशेष, पारस चूक आणि विशेष चूक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता. सलामीची जोडी. ओ पुन्हा स्विंग अँड मिस. चांगला टप्पा गुडलेनच्या स्पॉटवरून उसरी थोडीशी मिळते आहे चेंडूला. टप्पा चांगला होता आणि निर्धावही पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ स्विंग अँड मिस, परंतु हा चेंडू वाईड असेल. ऑफस्टंपच्या खूप बाहेर होता, त्यामुळे पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या समांतर. वाईड असेल हा चेंडू. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 3 धावा, 3 रन विदाउट लॉस. पुन्हा बॅकफुटला जात फ्लाय स्लिपला आहे क्षेत्ररक्षक. पकडला गेला अफलातून झेल आणि लागतो आहे पहिला धक्का बॉटम 11 संघाला. जय हिंद. नहीं पहले बैटिंग बोला हमको. जय हिंद टीम ने टॉस जीतकर बॉलिंग का निर्णय लिया है. पुन्हा एक चांगला चेंडू पायावर जाऊन आदळतो आहे. निर्धाव असेल. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये गोलंदाज रवी. आतापर्यंत त्यांनी 3 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. या मॅच मध्ये बॉटम 11 संघाला जिंकायचं असेल तर 80 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करावा लागेल, परंतु तशी काही बॉडी लँग्वेज आतापर्यंत पाहायला नाही मिळाली. एक षटक समाप्त झालंय आणि 3च धावा धावफलकावरती आहेत. बॉटम 11 संघाला एक धक्का सुद्धा लागलाय. 24 चेंडू मध्ये अजूनही 77 धावांची गरज आहे. पुन्हा फुलटॉस. बॅटची कडा लागून फाईन लेगला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतील, क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एक धाव येईल. थोडासा धावांसाठी संघर्ष चालू आहे मैदानाच्या आत. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर वाईड असेल. एक्स्ट्रा रन. इस बार बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गेंद जा रही है स्क्वायर लेग क्षेत्र में. 1 रन और 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को. इसी 1 रन के साथ रन संख्या में इजाफा. 13 रन. 2 ओवर की समाप्ति के बाद 13 रन 1 विकेट के नुकसान पर. फिर से अच्छी गेंद. बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, गेंद बल्ले पर ठीक तरह से आई नहीं. बॉटम 11 टीम के लिए अच्छी बल्लेबाजी करने की जरूरत. 17 गेंदों में अभी भी 67 रन चाहिए. और पिच गेंद थी, ड्राइव किया है लॉन्ग ऑफ क्षेत्र में.
अच्छी फील्डिंग सुमित सिंह द्वारा, लड्डू भाई इनके द्वारा अच्छी फील्डिंग होती हुई। पाजी ने काफी अच्छी बल्लेबाजी भी की थी पहली इनिंग में। पंद्रह रन 1 विकेट के नुकसान पर 2.3 ओवर की समाप्ति के बाद बॉटम 11 स्टार 11 धीरे धीरे इस मुकाबले में अब चढ़ती हुई। इस बार फिर से विशेष बल्ला तो घुमाया था, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। पंद्रह गेंदों में अभी भी 65 रन चाहिए। 14 गेंदे 65 रन। और पिच गिनती ऑन साइड में उसे खेल दिया है मिड विकेट क्षेत्र में। डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। जब तक कि थ्रो करेंगे 1 रन आसानी के साथ पूरा होता हुआ। वाइड रन, वाइड के साथ एक्स्ट्रा रन आता हुआ। फिर से एक बार दिशा से भटकते हुए गेंदबाज, वाइड गेंद का इशारा आता हुआ। रन संख्या में इजाफा 18 रन। लास्ट बॉल इस ओवर की, आखिरी गेंद रहेगी इस ओवर की देखा जाए तो। फिर से नो बॉल का इशारा इस बार, इसी के कारण अंपायर ने उन्हें पनिश किया। नो बॉल प्लस सिंगल रन भी दौड़कर पूरा कर लिया। इसके आने वाली गेंद फ्री हिट रहेगी। उसका भी बंद हुआ, चालू रख बरोबर। ओ अच्छी गेंद, बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति होती हुई। रन संख्या 3 ओवर की समाप्ति के बाद बॉटम 11 टीम 19 रन 1 विकेट के नुकसान पर 12 गेंदों में चाहिए 61 रन इस मुकाबले में जीतने के लिए बॉटम 11 टीम को। और थोड़ा सा अब ये लक्ष्य मुश्किल लगता हुआ जिस तरह से अब तक बल्लेबाजी हुई है। हालांकि क्रिकेट अनिश्चितों का खेल जरूर है, लेकिन ऐसे रन बनाने हैं तो कड़े प्रहार करने होंगे।
आखिरी ओवर इस मैच का आता हुआ। रन संख्या 22-22, काफी अंतर के साथ देखा जाए तो इस मैच में अजित आते हुए आखिरी ओवर लेकर। इस बार गिल्लियां बिखेर दी है, बल्लेबाज विशेष तिवारी इनकी पारी का अंत होता हुआ। एक छक्का जरूर लगाया था लेकिन उसके बाद कोई बड़ा हिट लगाने में कामयाब नहीं हो पाए। तीसरे विकेट का पतन, दूसरे विकेट का पतन बॉटम 11 के लिए। इसी के साथ मैच जीतती हुई अब टीम स्टार 11, बॉटम 11 को हार का सामना करना पड़ा। इसके बाद होने वाला मुकाबला जल्द से जल्द फील्ड सजाए। जय हिंद 11 जल्द से जल्द फील्ड सजाना है।